या मृत्यूलोकामध्ये भगवान शिवजी हे ज्या दिवशी मृत्यूलोकामध्ये प्राप्त झालेले, प्रकट झालेले, तो दिवस महाशिवरात्रीचा दिवस आहे. महाशिवरात्रीच्या दिवसाला शिव संप्रदायामध्ये, शैव संप्रदायामध्ये अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्व आहे. शैव संप्रदायामध्येच काय म्हणतात, वैष्णव संप्रदायामध्ये सुद्धा ज्या दिवसाला आत्यंतिक अशा प्रकारचं महत्व आहे, तो दिवस म्हणजे हा महाशिवरात्रीचा दिवस आहे. या दिवशी भगवान शिव परमात्मा अग्निस्तंभ रूपाने या मृत्यूलोकामध्ये सृष्टीच्या प्रारंभाचा हा क्षण आहे. ज्यावेळेला काहीच नव्हतं ना महाराज, त्यावेळेला शुद्ध चैतन्य एकटे या संपूर्ण सृष्टीमध्ये ओतप्रोत भरलेला तो भगवान परमात्मा, जो अत्यंत व्यापक आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, अशी त्याची अवस्था आहे. असा निर्गुण निराकार असणारा परमात्मा या सृष्टीमध्ये व्यक्त तत्व काहीच नव्हतं. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, आणि एकदेशी होते पाहिजे अगोबात होते. कोणत्या प्रकारची सृष्टी नाही, एकतत्व असणारा निर्गुण निराकार, एक देवहा सर्वभूतेषु गूढः सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा साक्षी चेता केवलो निर्गुणश्च. संत महात्मा वर्णन करतायत. रंग नहीं रूप नहीं वर्ण छाया, रंग नहीं रूप नहीं वर्ण छाया, रंग नहीं रूप नहीं वर्ण छाया, रूप नहीं वर्ण छाया, रंग नहीं रूप नहीं वर्ण छाया, रंग नहीं रूप नहीं वर्ण छाया, रंग नहीं रूप नहीं वर्ण छाया, रंग रूप नहीं वर्ण छाया, रंग नहीं रूप नहीं वर्ण छाया, निराकार निर्गुण तू ही रघुराम, निराकार निर्गुण तू ही रघुराम, रंग नहीं रूप नहीं वर्ण छाया, 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 रंग नाही रूप नाही नाही वर्ण नाही छाया, असं असणारं भगवान परमात्माचं निर्गुण निराकार स्वरूप एकटा असणार तत्व, एकमेव असणार, एकमेवाद्वितीय ब्रह्म, ती एकटा तत्व सर्वकालिक शक्ती. शास्त्रकार वर्णन करतात, उसने संकल्प किया, त्याने संकल्प केला, एकोहम बहुश्याम प्रजापतिहम, एकटा असणारा मी, परंतु नाना रूपामध्ये वेगवेगळ्या रूपामध्ये परिणत व्हावा, आणि त्याचा संकल्प, त्या संकल्पाच्या माध्यमातून तो भगवान परमात्मा वेगवेगळ्या रूपांमध्ये परिवेशित झालेला आहे, वेगवेगळ्या रूपामध्ये परिवर्तित झालेला आहे. असा असणारा तो परमात्मा शुद्ध सत्वगुणाचा उपाधी स्वीकारला, आणि भगवान महाविष्णूची निर्मिती झालेली आहे. क्षीरसागरामध्ये शेषशय्येवर भगवान श्री महाविष्णू हे पोहोचलेले आहेत. कालांतराने त्याच भगवंताच्या इच्छेने त्यांच्या नाभीतून एक दिव्य अशा प्रकारचं कमळ निर्माण झालेलं आहे, आणि त्या कमळामध्ये एक दिव्य पुरुष निर्माण झाला. तो दिव्य पुरुष म्हणजे साक्षात
ब्रह्मदेव आहे. भगवान विष्णूच्या नाभी कमलातून ब्रह्मदेवाची निर्मिती झाली आहे. आकाशामध्ये ते कमळ गेल्याच्या नंतर ब्रह्मदेवाने चारही दिशेला पाहिलं, मी कोण आहे म्हणून चारही दिशेला पाहताय. तर ब्रह्मदेवाला चार दिशांना पाहिल्याच्यामुळे चार मुख झालेले आहेत म्हणून चतुर्मुखी ब्रह्मा म्हणतात. चार मुख झालेले आहेत. मी कोण आहे याचा शोध घेण्याकरता ब्रह्मदेव निघाले महाराज. ती कमळाची जी नलिका आहे, कमळाचा तो देठ आहे, त्या देठाच्या माध्यमातून खाली 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 ब्रह्मदेव निघालेले आहेत. आणि ज्या वेळेला मुळापर्यंत आले तर त्यांच्या लक्षात आलं की इथे कोणीतरी देवता आहे. भगवान विष्णू त्या ठिकाणी क्षीरसागरामध्ये होते. ब्रह्मदेवाने पाहिलं आणि पाहिल्याबरोबर ब्रह्मदेवाला असं वाटलं की या जगतामध्ये सगळ्यात अगोदर जर कोण असेल तर तो मी आहे. म्हणून भगवान विष्णूला ब्रह्मदेव जे म्हणत आहेत की हे विष्णू, लवकरात लवकर उठून उभा राहा आणि माझे स्वागत करता आणि माझं दर्शन घे. कोण म्हणत आहे? ब्रह्मदेव विष्णूला म्हणतोय माझं स्वागत कर, मला माझं दर्शन घे, कारण या सृष्टीमध्ये सगळ्यात मोठं तर कोण असेल तर मी आहे. भगवान विष्णू हसले आणि विष्णू भगवंताला सांगितलं म्हणे दादा, माझ्या नाभीतून तुमचा जन्म झालेला आहे आणि तुम्ही मला तुमचं दर्शन घ्यायला लागता. दोघांच्या मध्ये वाद निर्माण झाला आणि वाद एवढा विकोपाला गेला, दोघंही स्वतःला श्रेष्ठ म्हणायला लागलेले आहेत. भगवान विष्णू म्हणतात मी श्रेष्ठ आहे आणि ब्रह्मदेव म्हणत आहे मी श्रेष्ठ आहे. एवढा वाद विकोपाला गेला, एकमेकाची पादर पकडली बाजू कुणी ब्रह्मदेवाने आणि विष्णूने. आणि एवढं विकोपाला भांडण गेलं की दोघांच्या मध्ये युद्ध चालू झालेलं आहे. ते युद्ध चरम सीमेला ज्यावेळेला गेलेलं आहे त्यावेळेला भगवान शिव परमात्मा लीला करतायत. भगवान शिव परमात्माने या दोघांच्या मध्यभागी एका अग्निस्तंभ रूपाने भगवान शिव परमात्मा प्रगट झालेला. नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. अग्निस्तंभ रूपाने भगवान शिव परमात्म्याचं प्रगतीकरण त्या ठिकाणी झालं. हा अग्नी हा स्तंभ आला कुठून म्हणून पाहता दोघे आश्चर्यचकित होऊन युद्धाला विराम मिळाला. युद्ध थांबलं आणि आश्चर्य दोघं त्या अग्निस्तंभाकडे पाहायला लागलेले आहेत. हे काय असेल, हे काय असेल म्हणून मीमांसा करत आहेत. त्यावेळेला दोघांच्या संगमताने निर्णय ठरला. असं ठरलं की ब्रह्मदेवाने वरच्या बाजूला शोधायला जायचं आणि विष्णू देवतेने खालच्या बाजूला शोधायला जायचं. वराह रूपामध्ये भगवान विष्णू खालच्या बाजूला गेलेले आहेत आणि हंस रूपाने ब्रह्मदेव त्या स्तंभाच्या वरच्या बाजूला गेलेले. शोध घेण्याच्या करता बरेच वर्ष पाठीमागून वर्ष गेली, युगांच्या पाठीमागून युग गेली, पण त्या स्तंभाचा अंत लागेना महाराज. त्याचा कुठंच अंत लागेना. विष्णू भगवंत थकलेले आहेत आणि थकून जिथं होते तिथं परत क्षीरसागरामध्ये आहे. ब्रह्मदेवाला सुद्धा थकान आलेली आहे, तेही थकलेले आहेत, परंतु हार मानायला तयार नाहीत. योगायोगाचा लक्ष देऊ नये का, वरच्या दिशेनं ब्रह्मदेव जिथं होते ना त्या ठिकाणी वरच्या दिशेने एक केतकीचं पुष्प, तुम्ही कधी पाहिले का नाही मला माहिती नाही. केतकी पाहिलं नसेल, इकडं नाही जात होते. कारण मी तसा आलो इकडं मराठवाड्यामध्ये 2010ला. इकडं आल्यापासून काही केतकी किंवा केवडा, ते केवड्याचं किंवा केतकीचं फुल इकडं पाहण्यात आलं नाही. माझे आमच्या इकडं भरपूर आहे केतकी पुष्प. ते केवड्याचं फुल केतकीचं पुष्प भरून पडत होतं. ब्रह्मदेवाचं लक्ष गेलं, त्याने असं हाताची ओंजळ केली आणि ते केतकीचं पुष्प अलगद ब्रह्मदेवाने आपल्या हातामध्ये झेपलं. केतकीच्या पुष्पाने निश्वास टाकला सुटकेचा. बरं झालं ब्रह्मदेवा, तुम्ही माझा जीव वाचवलात. मला तुम्ही झेललत ना तर तुम्ही माझा जीव वाचवलात. आता तुमचं कोणतं जर काम असेल तर तुम्ही नक्की करेल. ब्रह्मदेवाने सांगितलं म्हणे बरं झालं, माझं काम तू करशील म्हणे. मग आता आपल्याला परत जायचं म्हणजे जिथून मी आलो तिथून मी परत जाणार आहे. तिथं गेल्याच्या नंतर भगवान विष्णूला मी माझ्यापेक्षा कमी दाखवणार आहे. तर तिथं गेल्याच्या नंतर तू माझ्या बाजूने साक्ष द्यायची. काय साक्ष द्यायची महाराज? साक्ष अशी द्यायची की ब्रह्मदेवाने वरचा अंत गाठला, वरती त्यांना तो अंत सापडला, अशी माझ्या बाजूने साक्ष दिली.